मी असं म्हणेल की फ्रेझल वर्ब इज द टफेस्ट थिंग इन व्होकॅब्युलरी. आधी क्वेश्चन पेपर जो आहे आपले एमपीएससीचा, कंबाईनचा, पीएसआय, एसटी असिस्टंट, राज्यसेवा, यूपीएससी, सीडीएस आधी बघा ते, पण त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत नाही. तर पहिली प्रायोरिटी काय असेल, पुस्तकामध्ये जेवढे फ्रेझल वर्ब दिलेले आहेत त्यातल्या कुठल्या वाचायच्या, फ्रेझल वर्ब काय, त्याच्यावरती कसे प्रश्न येतात, त्याचं स्वरूप काय असेल, ते सगळं डिटेलमध्ये बघूया. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील तुमचं स्वागत करतो. आपण जी व्होकॅब्युलरीचे सेशन सुरू केलेले आहे त्यातील हे दुसरं सेशन मी आज आपण चर्चा करणार आहोत. पहिलं सेशन जे होतं ते आपलं इडियम्स अँड फ्रेजेसचं होतं, ज्यावरती तुम्ही ते बघू शकतात. आजचं सेशन आपलं फ्रेझल वर्बचं आहे. पहिली गोष्ट फ्रेझल वर्ब म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. दुसरी गोष्ट फ्रेझल वर्बवरती कसे प्रश्न येतात. जनरली आपण काय करतो, पुन्हा ते पुस्तक घेतो पाठ करत बसतो. पाठ करू नका. आधी क्वेश्चन पेपर जो आहे आपले एमपीएससीचा, कंबाईनचा, पीएसआय, एसटी असिस्टंट, राज्यसेवा, यूपीएससी, सीडीएस आधी बघा ते. त्यामध्ये बघा की फ्रेझल वर्बवरती कसा प्रश्न येतो आहे, तो प्रश्न कसा फॉर्म झालेला आहे, त्यात व्हरायटी बघा. काही फिल इन द ब्लँक आहे, काय मॅच द फॉलोइंग आहे, काही डायरेक्टली मिनिंग विचारतो आहे, काही इनॲप्रोप्रिएट लिहिलेले आहे, काही चुकीचे तो म्हणतोय की यांना करेक्ट करा, काही डायरेक्टली तो 4 पर्यायामध्ये देतो, मिनिंग देतो किंवा डायरेक्ट फ्रेझल वर्ब देतो. तर संपूर्ण स्वरूप समजून घेतल्यानंतरच पुस्तकातले वाचायचे असतात. पण यात एक गोष्ट आपण ऑब्झर्व करूया की ह्या ज्या फ्रेझल वर्ब येत असतात, म्हणजे सीडीएसला आलेली आहेत, यूपीएससीला आलेली आहे, कंबाईन आलेली आहे, राज्यसेवेला आलेली आहेत, हे एकमेकांना कॉपी होतात. तर पहिली प्रायोरिटी काय असेल, पुस्तकामध्ये जेवढे फ्रेझल वर्ब दिलेले आहेत त्यातल्या कुठल्या वाचायच्या, कुठल्या सिलेक्ट करायच्या. मला बरेचसे विद्यार्थी विचारतात, सर कुठून वाचू, काय वाचू. पहिली प्रायोरिटी, युअर बायबल शुड बी युअर क्वेश्चन पेपर. When you understand question paper in detail, so you will go accordingly. Otherwise, you are on the wrong path, I would say. तर काय करू आपण आज, क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारे आलेले आहेत फ्रेझल वर्ब, राज्यसेवा 19, कंबाईन 19, त्यानंतर मागच्या वर्षी सगळ्या बघू आणि त्यानुसार स्टार्ट करू आपण. तर कुठलाही फ्रेझल वर्ब स्टार्ट करण्याच्या आधी कुठल्याही पुस्तकातून आधी तुम्ही कॅटेगराईज करा. क्वेश्चन पेपरमध्ये कुठल्या आलेल्या, कट आहे, पुट आहे, ब्रिंग आहे, आस्क आहे, टेक आहे, गिव्ह आहे, ह्या बाहेर काढा. त्यानंतर त्या वाचा, त्या वारंवार रिपीट करा आणि त्याचा अर्थ क्लिक होतील लगेच. नंबर सेकंड बघा की फ्रेझल वर्बचा मिनिंग आहे ना, मराठीत लक्षात ठेवण्यापेक्षा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवला पाहिजे. कारण 4 पर्याय मराठी येत नाही, इंग्लिश येत असतात. म्हणून मराठी फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ठीक आहे, म्हणजे मला अंडरस्टँडिंगसाठी इंग्लिश नाही, मला इंग्लिश टू मराठी पाहिजे, ठीक आहे, फाईन. बट दॅट इंग्लिश मिनिंग शुड बी देअर इन युअर माइंड. जर इंग्लिश मिनिंग जर तुम्ही नाही लक्षात घेतला तर 4 पर्यायामध्ये तुम्हाला क्लिक करताना नाही की उत्तर काय आहे. ठीक आहे. तर आता बघा फ्रेझल वर्बकडे आता आपण जाणार आहोत की फ्रेझल वर्ब म्हणजे काय. आजचं सेशन जे असेल फ्रेझल वर्ब म्हणजे काय ते आपण स्टार्ट करूया. बघा आता फ्रेझल वर्ब म्हणजे काय, तर जेव्हा आपण मेन वर्ब सगळ्यांना माहिती आहे, मेन वर्ब अधिक प्रिपोजिशन जेव्हा ती अशी जोडी येते त्याला फ्रेझल वर्ब म्हणतात. आता मेन वर्ब म्हणजे काय, तर मेन वर्बचे 4 फॉर्म पडतात. तुम्हाला माहिती आहे, आपण 4थी 5वी शिकलो होतो बघा. राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, ठीक आहे, ब्रिंग, ब्रॉड, ब्रिंगिंग, असे 4 फॉर्म असतात मेन वर्बचे. तर मेन वर्बला जोडून प्रिपोजिशन आला तर या जोडीला म्हणतात फ्रेझल वर्ब. आता प्रिपोजिशन म्हणजे काय, प्रीपोजिशन, पोजिशन सांगणारे शब्द कुठले कुठले ते, इन, ॲट, डाऊन, बिलो, अप, डाऊन, हे सगळे शब्द जे आहे हे सगळे प्रिपोजिशन आहे. तर मेन वर्ब अधिक प्रिपोजिशन हे जेव्हा जोडलं जातं याला म्हणतो आपण फ्रेझल वर्ब. आता कसं, फॉर एक्झाम्पल मी देतो बघा, इथं काय मी फ्रेझल वर्ब लिहिली आहेत. ब्रिंग इन, टेक ऑफ, कम अप, कट इन, गिव्ह अवे, त्यानंतर डू अवे विथ, मेक ऑफ, ह्या सगळ्या फ्रेझल वर्ब आहे. यामध्ये बघा मी 2 कलरिंग केलेले आहेत. जे ब्ल्यूमध्ये आहे तो मेन वर्ब आहे आणि जे रेडमध्ये आहे ते प्रिपोजिशन आहे. ते जोडी जी आहे ना, ब्रिंग इन, याला आपण म्हणतो फ्रेझल वर्ब. जर मी यातला इन काढून टाकला, म्हणजे IN हा प्रिपोजिशन जर काढून टाकला तर हे फ्रेझल वर्ब नाही, आता फक्त तो मेन वर्ब होईल. किंवा मी ब्रिंग हा शब्द काढून टाकला आणि इन ठेवला तर तो फक्त प्रिपोजिशन होईल. आता याचा मिनिंग काय असतो, तर ऐका, जर मी मेन वर्ब साईडला घेतले तर मेन वर्बचे मिनिंग वेगळे आहेत आणि प्रिपोजिशन साईडला घेतले तर त्यांचे मिनिंग वेगळे आहेत. पण जेव्हा ते एकत्र येतात तर त्यांचा सुद्धा मिनिंग वेगळा काहीतरी होतो. म्हणून तुम्ही फ्रेझल वर्बचा मिनिंग हा तुम्ही मेन वर्बनुसार नाही ठरवणार. म्हणजे जसं ब्रिंग म्हणजे आणणे, इन म्हणजे आत, ब्रिंग इन म्हणजे आत आणा, असं अजिबात नाही. किंवा टेक ऑफ, टेक म्हणजे घेणे, ऑफ म्हणजे लांब घेणे, अजिबात नाही. कम अप, वर या, असा त्याचा अर्थ होत नाही. अर्थ मेन वर्बनुसार तुम्ही जोडणार नाही. ती जी फ्रेझल वर्ब बनलेली आहे त्याचाच अर्थ तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे. आता या चॅलेंज काय आहेत, या चॅलेंज एक आहे की आता ह्या मी लिहिलेल्या आहेत, तुम्हाला लगेच कळतील, त्यांचं मिनिंगही कळेल. बट द थिंग इज, जेव्हा आपण एक फ्रेझल वर्ब घेतो, जसं मी ब्रिंगची घेतली, टेकची घेतली, गोची घेतली, आस्क कुठलीही घेतली, तर त्याची एक फ्रेझल वर्ब नसते. एका मेन वर्बची एक फ्रेझल वर्ब नसते. एका मेन वर्बच्या 10, 12, 15, 20 अशा फ्रेझल वर्ब असतात. कशा 10, 12 बरं. आता सपोज मी टेक घेतलं, टेक इन आहे, टेक ऑफ आहे, टेक डाऊन आहे, टेक थ्रू आहे, टेक ओव्हर आहे, म्हणजे टेकच्या ह्या अनेक झाल्या.
त्यामुळे कन्फ्युजन काय होतं की मी टेक इनचा अर्थ वाचतो, मग तो टेक ओव्हर आहे का, मग तो टेक थ्रू होता का, टेक डाऊन होता का, ठीक आहे, यात कन्फ्युजन होतं. म्हणजे जसं मी जर ब्रिंगची घेतली, कटची घेतली, पुटची घेतली, तर त्या एका वर्बच्या फ्रेझल वर्ब 10, 12, 15, 20 एवढे आहेत. तर तुम्हाला त्या सर्व लक्षात ठेवायचे असतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी ब्रिंगची एक फ्रेझल वर्ब दिलेली आहेत. ह्या ब्रिंगच्या फ्रेझलमध्ये बघा किती दिलेले आहेत मी. त्यानंतर ब्रिंग अबाउट, ब्रिंग राऊंड, ब्रिंग इन, ब्रिंग आउट, ब्रिंग थ्रू, ब्रिंग डाऊन, ब्रिंग अवे, या सगळ्या आहेत. आता यात मी जर एक स्टार्ट केली कुठली की मला ब्रिंग अबाउट म्हणायचं आहे किंवा मला ब्रिंग अराउंड म्हणायचं, ब्रिंग इन म्हणायचं आहे, तर मी मिनिंग तर वाचतो पण मला कन्फ्यूज होतं की ते ब्रिंग अराउंडचा मिनिंग होता का ब्रिंग इनचा होता. तर त्या केसमध्ये काय करायचं आहे, पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा एक फ्रेझल वर्ब घेणार, म्हणजे सपोज तुम्ही एक वर्ब निवडला आहे, ब्रिंग, कट, पुट, आस्क, कुठला एक, तर एका दिवशी एकच करायची पूर्ण कंप्लीट, म्हणजे ब्रिंगच्या सगळ्या एका दिवसाला. त्या वारंवार रिपीट करा, वारंवार रिवाईज करा, त्यांचे वाक्य बनवा किंवा त्यांना एक लॉजिक क्रिएट करा. आता लॉजिक काय बरं, तुम्ही जेही हुक्याप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना अर्थ पाठ नका करू, लॉजिक लावा. लॉजिक कसं लावायचं ते सांगूया, आपण बोलूया पुढे. तर ह्या ब्रिंगच्या फ्रेझल वर्ब आहे. मग एमपीच्यात कशा येतात, काय येतात ते बघू. ह्या जोड्या लावा म्हणून येतात, फिल इन द ब्लँक म्हणून येतात, डायरेक्ट मिनिंग विचारला जातो किंवा वाक्यामध्ये तो देतो आणि म्हणतो ही करेक्ट आहे का, की रिप्लेस करा. तर बघा त्यावरती कशा येतात. आता आपण डिक्शनरीमध्ये काय करतो की मिनिंग शोधतो, एखाद्या फ्रेझल वर्बचा मिनिंग शोधतो. तर एक लक्षात घ्या, तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी, नवनीत डिक्शनरी किंवा ऑनलाईन तुम्ही कुठल्याही फ्रेझल वर्बचा मिनिंग शोधायला गेलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक जेव्हा मेन वर्ब असतो त्याच्यावर एक प्रिपोजिशन असतो, ही झाली फ्रेझल वर्ब. पण एका मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. मी सांगितलं तुम्हाला, इयत्ता 5वीतला शब्द माहिती तुम्हाला, राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग. तर डिक्शनरीमध्ये आणि गुगलमध्ये ना, कुठल्याही जगातल्या डिक्शनरीत घ्या, इंग्लिश डिक्शनरीमध्ये तुम्हाला वर्ब 1चा मिनिंग दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला गो, वेंट, गॉन, गोईंग, जर तुम्हाला गोईंग शब्द जर तुम्ही टाईप केला तर तुम्हाला गोईंगचा मिनिंग नाही मिळणार, तुम्हाला शब्द मिनिंग मिळेल गोचा. म्हणजे आपल्याला डिक्शनरीमध्ये V1चा मिनिंग मिळतो. म्हणून बऱ्याच वेळा काय असतं की जर तुम्हाला V2 आला आणि V2चं जर फ्रेझल वर्ब आली तर तुम्हाला V1चा मिनिंग शोधायचा आधी आणि नंतर तुम्हाला V2चं कळेल. यात एक गोष्ट लक्षात घ्या, जर फ्रेझल वर्ब V1 मध्ये आली म्हणजे मेन वर्ब आहेत आणि मेन वर्बचा V1 मध्ये आली तर अर्थही V1 मध्ये असतो, V2 मध्ये आली तर अर्थही V2 मध्ये असतो, V3 मध्ये आली तर अर्थही V3 मध्ये असेल आणि V4 मध्ये आली तर अर्थही V4 मध्ये असेल. जसं मी जर म्हणेन की राईट ऑफ OFF ही म्हण आहे, रायटिंग ऑफ ही पण म्हण आहे, त्यामुळे रायटिंग ऑफचा अर्थही खाली ING मध्येच असेल, राईट ऑफचा अर्थ सुद्धा V1 मध्येच असेल. सो V1 जर फ्रेझल वर्ब असेल तर खाली अर्थही V1 मध्ये असतो. जसं मी एक्झाम्पल इथं बघा दिला, एक ब्रेक डाऊन ही म्हण आहे, PSR 17 आलेली ही. तर ब्रेक डाऊन म्हणजे काय, रडणे. आता एका फ्रेझल वर्बचे अर्थ बरेच होतात, बरेच अर्थ होतात, तेही सांगतो पुढे तुम्हाला मी. तर ब्रेक डाऊन म्हणजे काय, रडणे. पण आता दुसरा V2 जर मिनिंग आला, ब्रोक डाऊन म्हणजे रडलो, पास्ट टेन्स होईल आता हा. तिसरा बघा, ब्रोकन डाऊन, रडलेलो होतो मी तेव्हा, हा कंप्लीट क्रिया सांगतो. पुढचं बघा, ब्रेकिंग डाऊन, रडत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे, त्यानुसार मिनिंग होईल तो. बघा खाली 4 पर्याय लिहिले मी. आय विल ब्रेक डाऊन इफ यू विल पुल माय लेग, जर तू जर माझी थट्टामस्करी केली तर मी रडून देईल, मी रडेल. दुसरा आहे, शी ब्रोक डाऊन व्हेन शी हर्ड द न्यूज, तिने जेव्हा न्यूज ऐकली तेव्हा ती रडली. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जसा फ्रेझल वर्ब V1 असेल तर V1 मिनिंग, V2 असेल तर V2 मिनिंग, V3 असेल तर V3 आणि V4 असेल तर V4. जर मी चौथ्या वाक्यात म्हणतोय शी इज ब्रेकिंग डाऊन म्हणजे शी इज क्राईंग, तिथं अर्थ होईल क्राईंग. तर अशा 4 फॉर्ममध्ये असतात. आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर V2, V3, V4 आला तर तुम्हाला डिक्शनरीमध्ये शोधताना द हिंदू न्यूजपेपर वाचतात लोक, इंडियन एक्सप्रेस वाचतात, पण त्यामध्ये गडबड काय होते, बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करतात की सर काही शब्द सापडत नाही. सापडत का नाही, कारण तुम्ही डिक्शनरीमध्ये V2, V3 शोधतात. डिक्शनरीमध्ये V2, V3चा मिनिंग नाही सापडत, V1चा मिळतो. ठीक आहे, तर तुम्हाला V1चा मिनिंग शोधून तुम्हाला V2, V3, V4 अर्थ जोडावा लागतो. क्लिअर होणं. म्हणून फ्रेझल वर्ब म्हणजे काय, थोडक्यात मी रिकॅप करतो. एक, मेन वर्ब अधिक प्रेपोजिशन यांची जोडी. नंबर 2, मेन वर्ब 4 फॉर्म असतात, म्हणून 4 फॉर्ममध्ये ती फ्रेझल वर्ब असेल. अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा मिनिंग शोधायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यात प्रश्न आधी शिकण्याच्या आधी आपण समजून घे प्रश्न कसे येतात. बघा मी बरेच वेळा शिकवताना विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक हातात देतो किंवा क्वेश्चन पेपर देतो, CDS, UPSC, SSC. मी का देत असतो, कारण आधी स्वरूप जर नाही कळालं तर पुस्तकातनं वाचत असताना ओक्याप इट इज अ युजलेस जॉब. ठीक आहे, आधी बघून घे तर स्वरूप काय आहे. तर बघा आता मी काय करतो, क्वेश्चन बँक प्रत्येक विद्यार्थ्याला देत असतो. आता मी संपूर्ण क्वेश्चन पेपर कंपाईल केला MPSCचा 2016 ते 2021 पर्यंत जेवढे पेपर आहेत, PSI, ST, असिस्टंट, कंबाईन, एक्साईज, राज्यसेवा, फॉरेस्ट आहे, ॲग्री आहे, त्यात इंजिनिअरिंग आहे, हे सगळे क्वेश्चन पेपर मी बंच केलेले आहेत आणि प्रत्येक बॅचला मी देत असतो, हे फ्री देतो प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि शिकवत असताना त्यात मी प्रत्येकाला पेज नंबरला सांगतो की ह्या पेज नंबरला जा, हा प्रश्न आहे. यात आन्सर की जोडलेल्या नाहीत. आन्सर की का जोडलेल्या नाहीत, कारण मी काय करतो, विद्यार्थ्यांना जे सॉल्व्ह करायला लावतो आपल्या 70 डेजच्या बॅचमध्ये.
जर तुम्हाला हा क्वेश्चन बँक हवा असेल तर मी लिंक दिली खाली आपल्या ॲपवरती, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकलेला आहे तो. तुम्ही तो आधी ऑब्झर्व करायचा की प्रश्न काय आहे, स्वरूप काय बघा आधी. सिलेबस बघण्याच्या आधी क्वेश्चन पेपर बघा की क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चनची स्टाईल काय आहे, फॉर्मॅट काय आहे, किती प्रश्न कुठल्या टॉपिकवरती येतात हे समजून घ्या. त्यानंतर पुस्तक. तर आता पहिला प्रश्न मी घेतो, कंबाईन 2019चा घेऊया. कंबाईनला बघा आता स्वरूप बघा कशा प्रकारे विचारतोय तो. कंबाईन सी ग्रुपला 2019चा प्रश्न काय विचारला त्याने, ही हॅज थ्रोन ऑफ ऑल हिज ओल्ड फ्रेंड सिन्स ही बिकम रिच. आता अंडरलाईन कशाला केलं त्याने, थ्रोन ऑफ. मग त्याने काय म्हटलं, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाईन. फ्रेज म्हटलं त्याने, जी फ्रेज अंडरलाईन आहे त्याचं मिनिंग सांगा. आता इथं थ्रोन ऑफ दिलाय म्हणजे मूळ फ्रेज काय आहे, थ्रो ऑफ. थ्रो V1 आहे, थ्रो थ्रू थ्रोन. ठीक आहे, तर थ्रो ऑफची मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे. थ्रो ऑफ, थ्री ऑफ, थ्रोन ऑफ आणि थ्रोईंग ऑफ. ठीक आहे, तिथं काय केलं त्याने, पहिलं स्वरूप काय, एका वाक्यामध्ये फ्रेजल वर्ब दिली आणि त्याचं मिनिंग विचारलेलं आहे. हे पहिलं स्वरूप 2019चं पॅटर्न. दुसरा प्रश्न बघा, राज्यस्व 17ला त्याने काय केलेलं आहे, एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये अर्थ लिहिला आहे आणि ह्या अर्थाची फ्रेज कुठली ते सांगा. म्हणजे बघा, शी रीड द डॉक्युमेंट क्विकली व्हाईल हॅव्हिंग टी. आता त्याने काय केलं, खाली 4 पर्यायात रॅन 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 दिलाय. बघा V2 दिला रॅन, रनचं दुसरं रूप रॅन असतं. का बरं, कारण त्याने मिनिंग V2 मध्ये दिलेला आहे. रीड हा त्यातला V2 आहे, रीड रेड रीड. ठीक आहे, शी रेड द डॉक्युमेंट क्विकली हॅव्हिंग टी व्हाईल हॅव्हिंग टी. मग त्याचं उत्तर काय, आता रनअप आहे, रन अक्रॉस आहे, रन थ्रू आहे का रन डाऊन आहे, ही मूळ फ्रेज माहिती पाहिजे मला. हे सगळे 4 फ्रेज आहेत, पण कुठल्याचा मिनिंग तो वरती आहे, म्हणजेच काय, कुठला मिनिंग, रीड क्विकली, तो जोडायचा आहे. दुसरा पॅटर्न राज्यस्व 17. तिसरा बघा, STS 17चा पॅटर्न काय आहे, फिल इन द ब्लँक, सॉरी मॅच द फॉलोइंग. म्हणजे काय केलं त्याने, बॅकच्या फ्रेजल वर्ब दिलेला आहे, बॅक अवे, बॅक डाऊन, बॅक आउट आणि बॅक ऑन टू, आणि जोडायला हवा. इकडे मिनिंग दिलेला आहे. बघा स्वरूप बघा कसं बदलत आहे. हा STS 17चा प्रश्न आहे आणि खाली पुन्हा अकॉर्डिंगली त्याचे 4 पर्याय तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढचं बघा, कंबाईन ब वर्ग 2018चा प्रश्न आहे. कटच्या फ्रेजेस दिलेल्या आहेत आणि त्याने सेम थिंग मॅच द फॉलोइंग आणि जोडायला हवा. कट अप, रफ, कट कॉर्नर्स, कट स्वॅथ थ्रू आणि कट अँड रन, ह्या त्याने मिनिंग दिलेल्या आहेत. आता सेम बघा, राज्यस्व 2018ला कटच्याच कॉपी पेस्ट आहे. मी म्हणतो बऱ्याच विद्यार्थ्यांना की प्रश्न कॉपी होतात, ओकॅप कॉपी होतात, क्वेश्चन पेपरवरती होल्ड करा, क्वेश्चन पेपरवरती होल्ड करा. त्याचं कारण असं, काही गोष्टी कॉपी होतात आणि काही स्ट्रक्चर कॉपी होतात. जोपर्यंत क्वेश्चन पेपरवरती होल्ड करणार नाही तुम्ही, तोपर्यंत 40+ राज्यसेवेला आणि 25+ कंबाईनला जाणार नाहीत आपल्याला. ठीक आहे, आता बघा सेम कटची फ्रेज राज्यस्व 18ला कॉपी आहे. हे कट अ फिगर, कट नो आईस, कट अक्रॉस आणि कट इन. म्हणजे सपोज मला एक आयडिया आली की मला सपोज एक ब्रिंकची फ्रेज आलेली आहे 2017ला. मग मी जर ब्रिंक कंप्लीट केली, सो देर आर ॲटलीस्ट 50% चान्सेस दॅट द ब्रिंक फ्रेज माइट रिअपियर इन द क्वेश्चन पेपर. म्हणजे असं होऊ शकतं. तर बघा, ही कट राज्यसेवेला पण आणि कट कंबाईनला पण आहे. सेम पॅटर्न आहे बघा, आपल्याला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यस्व 17चा. याने 4 पर्यायामध्ये आता या रबच्या फ्रेजल वर्ब दिलेल्या आहेत आणि त्याने म्हटलं कुठली फिट बसते बघा. तो हिज एन्थुझियाझम इज स्टार्टिंग टू डॅश द रेस्ट ऑफ अस. आणि 4 पर्याय, रब ऑफ विथ, रब ऑफ अलॉंग, रब ऑफ ऑन, रब ऑफ थ्रू. याच्यात कुठलाही शॉर्टकट किंवा टुक्का नाही आहे. GSचा पेपर नाही आहे की मी काहीतरी कट करेल. यू शुड नो द मिनिंग ऑफ फ्रेजल वर्ब एक्झॅक्टली ॲज इट इज. यू कॅन नॉट डान्स अँड कॅन नॉट मेक जस्ट ॲक्टिंग ओव्हर हिअर. म्हणजे तुम्ही काही तिथं टुक्का मारण्याचा आहे ना, तेही लॉजिक, कुठलंच लॉजिक नाही येतं. देर इज ओनली वन लॉजिक इन टर्म्स ऑफ युअर वोकॅब्युलरी. यू शुड नो द मिनिंग, दॅट्स इट, ओव्हर. पुढचं बघा, कंबाईन 19ला पुन्हा होल्डची आलेली आहे आणि फिल इन द ब्लँक, आय मीन मॅच द फॉलोइंग आहे. नेक्स्ट बघा, ASOला 2016ला सेम थिंग, गेट आलेला, गेट ऑफ, ऑन, गेट इन, त्या संपूर्ण 4 पर्याय दिलेले त्याने. नेक्स्ट बघा, कंबाईन सी 2019ला आता इथं फ्रेजल वर्ब त्याने वाक्यात दिली आणि मिनिंग विचारला, गॉट थ्रूचा मिनिंग विचारला आहे. V2 इथं, मग मिनिंग पण बघा, V2 मध्ये रिच्ड, पास्ट, V1 असेल तर V1 मिनिंग, V2 असेल तर V2 मिनिंग, V4 असेल तर V4 मिनिंग, असं त्याचं कॅटेगरी होते. ठीक आहे, आता हा पॅटर्न बघा, PSI 2017चा. त्याने काय केलं, 4 वाक्य दिले आहेत आणि या 4 वाक्यांमध्ये काय केलं त्याने, फ्रेजल वर्बचा वापर केलेला आहे आणि त्या फ्रेजल वर्ब त्याने चुकवले आहेत काही. तर तुम्हाला ते ओळखायचं आहे की कुठल्या वाक्यामध्ये फ्रेजल वर्ब चुकवले आहेत. आता हा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. आता हा चॅलेंजिंग कसं आहे बरं, हा चॅलेंजिंग याच्याकरता आहे की आधी तुम्हाला कळणार नाही की हा प्रश्न एरर काय याच्यामध्ये. त्याने करेक्ट विचारले सेंटेन्सेस, म्हणजे हा नाऊनचा प्रश्न आहे, ॲडजेक्टिव्हचा आहे, क्लॉजचा आहे, डिग्रीचा आहे की ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, नोबडी नोज. तर हे त्यालाच कळेल ज्याचा क्वेश्चन पेपरवरती होल्ड आहे, ज्याला क्वेश्चन पेपर माहिती आहे, ज्याला स्ट्रक्चर माहिती आहे, ज्याला काहीच माहिती आहे तो काहीतरी टुक्का लावून घरी येईल. जसं आपल्याला, मला इंग्लिश येते तसं नसतं ते. आपल्याला इंग्लिश येते ती आपल्या पॅटर्नमधली, आपल्याला इंग्लिश कुठली आली पाहिजे जी MPSCच्या पॅटर्नमधली आहे. मग त्याने काय केलं, पहिल्या वाक्यामध्ये बघा, कॉस्मेटिक सेटअप द नॅचरल गेस. सेटअप
हे सेटअप यांनी चुकवला इथं. दुसरं द फॅक्टरी वॉज सेटअप, पुन्हा इथं सेटअप आहे, त्याने विचारलं हे करेक्ट आहे का रॉंग आहे. तिसरं वी शुड नॉट रन ओव्हर, इथे ही गडबड केली, रन आफ्टर पाहिजे का रन ओव्हर पाहिजे का रन इन पाहिजे, ती गडबड केलेली आहे. चौथ्या वाक्यामध्ये इट इज युअर ड्युटी टू स्टँड अप दिलेलं आहे. तर या फ्रेझल वर्बचे प्रश्न आहे हे. आता हे मला कसं कळाले ॲज अ टीचर? नो, वेन आय रीड द क्वेश्चन पेपर आय गो थ्रू इट, आय अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली द एरर कंटेंट देअर, म्हणजे तिथं एरर कसला आहे हे मला कळतं. आणि हे कळल्यानंतर माझी जशी ग्रास्पिंग पॉवर वाढते तसं क्वेश्चन पेपर हाती आल्यानंतर लगेच कळतं हा फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे, हा नाऊनचा आहे, हा ॲडजेक्टिव्हचा आहे, हा क्लॉथचा आहे. ठीक आहे, तर हा एक पॅटर्न आहे. आता बघा नेक्स्ट राज्याचा 17चा पॅटर्न, पुन्हा सेट ऑन ही फ्रेझल वर्ब दिली त्याने आणि मिनिंग विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता मी सीडीएसचा एक पेपर घेतला, एकच घेतलाय. सीडीएस म्हणजे काय, एमपीसी वेगळं नाही आहे. आता मी एमपीसी विद्यार्थी जेव्हा सीडीएस यूपीएससी बोलायला लागलो की त्यांना असं वाटतं वेगळं काहीतरी जग आहे. दिस इज युअर नेक्स्ट ऑप्शन आफ्टर युअर एमपीएससी. एमपीएससी नंतर पुढे काय करणार तर यूपीएससी सीडीएस हेच आहे. सीडीएसला दरवर्षी फ्रेझल वर्बचे प्रश्न येतात. मी फक्त नॉर्मल तिथं कॉपी पेस्ट केले आहेत. नॉर्मल प्रश्न 20च केलेले आहेत. 19ला 18ला 17ला दरवर्षी असतात. काही प्रश्न बघा, पहिला त्याने कॅरी विचारलेली आहे. दुसरा प्रश्न त्याने कीपची विचारली, नंतर पुटची आहे, कॉलची आहे, त्यानंतर पुटची पुन्हा रिपीट आहे आणि रनची आहे. मग आपण एक काम करूया ना, ज्या आलेल्या त्या जरी तंतोतंत व्यवस्थित केल्या तर मी असं म्हणेल इनफ. आणि तुम्ही पुस्तकातनं करणार ना ते वाईट नाही, पण दॅट इज नॉट द डेस्टिनेशन दॅट यू आर गोइंग टू. म्हणजे ते कसं होईल की अंधारामध्ये दगड मारण्यासारखं. हे कसं होईल, यू आर ऑन द राईट पाथ. हे बघा, आता पुढचं आहे यूपीएससी IAS इंजिनिअरिंग सर्व्हिस 2019ला ही फ्रेझल वर्ब आलेली आहे फॉल थ्रू. त्यानंतर गोची विचारली, कमची विचारलेली आहे, ही यूपीएससीला आहे. सेम थिंग यूपीएससी 2018 यूपीएससी IAS वाली म्हणजे आपल्या कंपल्सरी इंग्लिश पेपरमध्ये बघा फिल इन द ब्लँक दिलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे फ्रेझल वर्ब येत असतात, 4-5 तर असतातच. आता इथं गोची आलेली आहे, बाईटची आलेली आहे, स्ट्रॉची आलेली आहे, बिगिनची आलेली आहेत. क्लिअर. नंबर नेक्स्ट. आता आपण काय करूया, एक तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी, फ्रेझल वर्ब कशी लक्षात ठेवावी, नेमकं काय केलं पाहिजे मी, की कसं पाठ केलं पाहिजे, की कसं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं शॉर्टकट ट्रिक वगैरे काय कसं आहे सांगतो. सर्वात आधी तुम्ही एक फ्रेझल वर्ब निवडायची की मला आज टेकच्या करायच्या, पुटच्या करायच्या, कटच्या करायच्या, आस्क वॉट एव्हर, एक वर्ब डिसाईड करा. ते कुठल्या तरी स्टँडर्ड पुस्तकात बाजूला काढा, त्याच्यावरती 10, 12, 13 जेवढे असतील तेवढे लिहून घ्या व्यवस्थित. आणि एक लॉजिक क्रिएट करा त्यात की होल्ड आहे. आता ही होल्डची फ्रेझल वर्ब तुम्हाला सांगतो लॉजिक कसं क्रिएट करायची. आणि ते 2-3 वेळा रिवाईज करा. दॅट्स इट, इनफ. त्याच्यात सेंटेन्सेस तुम्हाला वारंवार डोक्यात आणायचे की आता मला काय म्हणायचं की ब्रिंग आउट म्हणजे काय, ब्रिंग आउट, ब्रिंग आणि नंतर आउट आहे, आउट म्हणजे बाहेर. एक लॉजिक क्रिएट करा. ते लॉजिक डेव्हलप केलं ना तुम्ही, तो ओकेबरी बरोबर डोक्यात राहतील. पाठ नका करू, पाठ केलेल्या गोष्टी फक्त 2-3 दिवस लक्षात राहतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लॅरिटी इज मोर इम्पॉर्टंट. तर आपण एक काम करू, आज होल्डच्या सगळ्या फ्रेजेस घेऊ, त्या सगळ्या डिस्कस करू, होल्डवरती आलेला कंबाईनचा प्रश्न सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आता बघा, होल्डची पहिली फ्रेझल वर्ब घेतो मी, होल्ड बॅक. आता होल्ड बॅक काय म्हणजे होल्डवरती किती आहेत ह्या 8 आहेत. मग यामध्ये होल्ड बॅक आहे, होल्ड टू आहे, होल्ड आउट आहे. ठीक आहे, मग त्याच्यात होल्ड बॅक काय, होल्डचे 4 फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. होल्ड हा मेन वर्ब आहे, होल्ड, हेल्ड. मग आता होल्ड बॅक म्हणतो, होल्ड म्हणजे काय, एखादी गोष्ट पकडणे, बॅक म्हणजे काय पाठीमागे. मग आता मी काय करणार, होल्ड बॅक करणार. एखादी गोष्ट होल्ड बॅक करतो म्हणजे काय, मी एखादी गोष्ट लपवतोय. सो होल्ड बॅकचे 2 मिनिंग आहे. त्यातला पहिला मिनिंग म्हणजे काय, लपवणे. मग आता लपवणे हा शब्द 4 पर्यंत येईल का, नाही येणार. मग आपल्याला काय शब्द येईल, हाईड समथिंग और कन्सील समथिंग. मग कन्सील शब्द ऑलरेडी विचारलेला आहे ASOला. कन्सीलचा मिनिंग काय, कन्सील म्हणजे लपवणे आणि एक्सपोज म्हणजे काय, उघड करणे. त्याचा मिनिंग विचारला होता विरुद्धार्थी. तर कन्सील आणि हाईड हे दोन्ही समानार्थी. कन्सील म्हणजे लपवणे, हाईड म्हणजे लपवणे. होल्ड समथिंग बॅक, तर मी एक लॉजिक लावतो बघा, मी स्वतः बॉडी लँग्वेज क्रिएट करतोय, होल्ड समथिंग बॅक. मग होल्ड बॅक म्हणजे काय, एखादी गोष्ट लपवणे. मग मी काय म्हणू शकतो, व्हाय गव्हर्नमेंट इज होल्डिंग बॅक द प्राईम मिनिस्टर फंड, का लपवतायत ते पैसा. ठीक आहे, दुसरी गोष्ट असं म्हणेल मी की व्हाय आर यू होल्डिंग बॅक युअर मॅरिटल अफेअर, तू तुझ्या मॅरिटल अफेअर का होल्डिंग बॅक करतोय, का लपवतोय तू. व्हाय इज शी होल्डिंग बॅक हर मॅरेज डेट, ती तिच्या लग्नाची डेट का होल्डिंग बॅक करते, का लपवते. मग इथे एक वाक्य दिलं बघा मी, व्हाय डिड यू होल्ड बॅक द इन्फॉर्मेशन फ्रॉम मी, तू का ती माहिती माझ्यापासून लपवून ठेवली. ठीक आहे, तर होल्ड बॅक कळलं मला की एखादी गोष्ट लपवणे. आता मी काय करणार, ही झाली फ्रेज. मग मी अजून 1-2 दिवसानंतर पुन्हा एकदा रिवाईज करणार. रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट. पुन्हा होल्ड बॅक करणार मी. मग 1-2 वेळा मी पुन्हा 8-10 दिवसानंतर पुन्हा होल्डची फ्रेज करणार. इनफ, डन. मग लक्षात राहील का, येस राहील. आणि नाही आठवलं तर 4 पर्यायानुसार बरोबर आठवतं ते. ही याची प्रोसेस आहे. आता दुसरी बघा, मिनिंग काय होल्ड बॅकचा दुसरा, प्रिव्हेंट समथिंग फ्रॉम प्रोग्रेसिंग. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची प्रगती होते ना त्याला बाधा आणणे, त्याला म्हणतात होल्ड बॅक.
आता बाधाने म्हणजे कसं की बघा डेमोक्रेसीमध्ये एक कन्सेप्ट असते, हे जे ऑपोनंट पार्टी असतात ना हे नेहमी काय करतात, होल्ड बॅक करतात स्कीम. का? कारण ते नेहमी तेच काम करतात. म्हणजे त्यांना काय करायचं असतं की रुलिंग पार्टीला ना त्यांना ऑब्स्ट्रॅक्ट करायचं असतं. सो ऑलवेज रिमेंबर इन डेमोक्रेसी ऑपोनंट पार्टीज ऑलवेज होल्ड बॅक ऑल द स्कीम्स अँड ऑल द बिल्स दॅट दे डोंट वॉन्ट टू पास. कारण त्यांना ना प्रोग्रेस रोखायची आहे. सो वाय दे आर होल्डिंग बॅक सच थिंग्स? बिकॉज दे डोंट वॉन्ट दॅट इंडिया टू बी डेव्हलप्ड. बिकॉज दे वॉन्ट दॅट द इंडिया टू बी डेव्हलप्ड अंडर देअर पार्टी, नॉट समवन एल्स. सो होल्ड बॅक म्हणजे काय, एखाद्याची प्रगती रोखणे. किंवा जी लोक तुम्हाला गावामध्ये डिस्करेज करतात ना की अरे अधिकारी, अरे फौजदार, अरे ओ DYSP, तर ते काय करतात ॲक्च्युली, दे आर होल्डिंग यू बॅक फ्रॉम गेटिंग युअर ड्रीम जॉब. Why? Because they want you to be the same as they are spending their time whole day in just village. म्हणजे त्याला म्हणून आपण होल्ड बॅक. तर मी होल्ड बॅकच्या 2 मिनिंग सांगितल्या. एक म्हणजे काय, लपवणे म्हणजे त्याला कन्सील, आणि दुसरं म्हणजे काय, प्रोग्रेस पण थांबवणे. हे 2 मी 2-3 वेळा रिपीट करतो, दॅट इज ओव्हर. दुसरी बघू आता, होल्ड ऑन. आता तुम्ही मूवी बघत असणार तर होल्ड ऑन होल्ड ऑन होल्ड ऑन म्हणजे काय, थांब जरा, 1 मिनिट थांब जरा. मग ते होल्ड ऑनचं मिनिंग काय होतं, होल्ड ऑन म्हणजे काय, तिथं स्थिर राहणे एखाद्या गोष्टी ठिकाणी, एकदम स्थिर, न थांब म्हणजे न घाबरणे किंवा कुठली ॲक्शन न घेणे. होल्ड ऑन म्हणजेच काय, टू कीप होल्डिंग समथिंग. ठीक आहे, होल्ड ऑन काय, एखादं लहान बाळ असेल त्याच्या हातात जर एखादी चुकून वायर आली तर आपण 1 मिनिट थांब तिथं थांब, होल्ड ऑन समथिंग, आय विल जस्ट टर्न ऑफ दी लाईट. मग होल्ड ऑन म्हणजे काय, थांबणे. जसं तुमची MPSCची प्रिलिम निघत नाही, मेन्स निघत नाही आहे, तर तुम्ही असं म्हणणार की आय एम जस्ट होल्डिंग ऑन टू गेट माय ड्रीम जॉब. व्हाय आय एम होल्डिंग ऑन? बिकॉज आय एम व्हेरी कन्सिस्टंट इन माय स्टडीज. ठीक आहे, इथं बघा मी वाक्य दिलं आहे, इफ यू होल्ड ऑन अ लिटल लॉंगर द सिच्युएशन विल डेफिनेटली इम्प्रूव्ह. जर थोडा जर धीर धरला ना तर सगळं व्यवस्थित होईल. हे वाक्य ॲप्लाय होईल आज आपल्या कोरोना काळामध्ये. सो वी शुड होल्ड ऑन फॉर अ लिटल टाइम, एव्हरीथिंग विल बी फाईन. सो होल्ड ऑन म्हणजे काय, स्थिर राहणे, होल्ड फॉर अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ टाइम. बघा पुढची फ्रेज आहे होल्ड आउट. याचे पण 2 मिनिंग आहे. होल्ड आउटचा पहिला मिनिंग काय की म्हणजे इंड्युअर. इंड्युअर म्हणजे काय, सहन करणे. व्हाय आर यू होल्डिंग आउट हर बिहेवियर? तू का सहन करतो बाबा तिचं असं वागणं? व्हाय आर यू होल्डिंग आउट सच अ ॲटमॉस्फिअर? तू का अशा वातावरणात सहन करतोय? तर होल्ड आउटचा अर्थ काय होतो, सहन करणे, इंड्युअर. ठीक आहे, हा शब्द महत्त्वाचा आहे. दुसरं मिनिंग काय त्याचं, तुझं टू ऑफर समथिंग किंवा एखाद्याला प्रेझेंट देणे, होल्ड आउट. आता बघा ते बरेचसे काही मॉलवाले असतात ते होल्ड आउट करतात बाहेर. होल्ड आउट काय करतात ते, 50% ऑफ, 90% ऑफ, फ्री घेऊन जा, होल्ड आउट करतात ते स्कीम. जशी जिओने केली होती, वी आर होल्डिंग आउट फ्री डेटा फॉर अ मंथ. होल्ड आउट करतात ते. होल्ड आउट म्हणजे काय, एखाद्याला ऑफर देणे किंवा एखाद्याला प्रेझेंट देणे. जसं मी आता टुमॉरो आय विल मेक अ व्हिडिओ अँड विल टेल दॅट माय होल बॅच आय एम होल्डिंग आउट 100% फ्री. ठीक आहे, विच इज नॉट हॅपन. पण असं म्हणू शकतो आपण की होल्ड आउट म्हणजे काय, एखाद्याला ऑफर करणे, एखाद्याला काहीतरी प्रेझेंट देणे. लेट्स आय एम होल्डिंग आउट यू दिस पेन, हा पेन मी तुला एक ऑफर देत आहे. ठीक आहे, सो हाऊ लॉंग यू होल्ड आउट अगेन्स्ट द स्टार्वेशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजून कितीपर्यंत भूकमारी बसला तुम्ही सहन करणार आहात, कधीपर्यंत तुम्ही हा प्रसंग, ह्या वेदना, ह्या संपूर्ण ह्या स्ट्रगल कुठपर्यंत तुम्ही सहन करणार आहात. तर होल्ड आउटचे 2 मिनिंग आहे, एक आहे इंड्युअर, सहन करणे, आणि एक आहे ऑफर देणे, एखाद्याला गिफ्ट देणे, एखाद्याला प्रेझेंट देणे. होल्ड आउट. नेक्स्ट फ्रेज आहे होल्ड अप. होल्ड अप म्हणजे काय, डिले करणे. आता होल्डअप काय होतं बरं, डिले काय, तर बघा डेमोक्रेसी, पुन्हा मी सांगतो, डेमोक्रेसी इज द ग्रेटेस्ट वेपन इन द वर्ल्ड टू मेक पीपल हॅप्पी असं म्हणतो आपण. पण आपण एक लक्षात घ्या, डेमोक्रेसी ना होल्डअप जास्त होत असतात गोष्टी. होल्डअप म्हणजे काय, नाही डिले होत असतात कामामध्ये. डेमोक्रेसीचा हा सर्वात मोठा मी असं म्हणेल की विकेस्ट पॉईंट आहे. अखिलेश हिल, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, अखिलेश हिल म्हणजे विकनेस. इंडिया इज द ग्रेटेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड ॲज वी रीड इन द लक्ष्मीकांत बुक. दॅट इज ओके, फाईन, गुड, वी प्राऊड ऑफ इट. बट द अनदर अँगल, इफ यू लुक ॲट द अदर साइड ऑफ द कॉइन, यू विल फाइंड दॅट द होल्डिंग अप ऑफ प्रोग्रेस इन इंडिया इज ॲट हाय. म्हणजे काय की होल्डअप आपण काय करतो, डिले करतो. जसं आपल्या स्वभावात पण असतं, ते स्वभावानुसार समाजामध्ये गुंतलं जातं, नंतर ते नेक्स्ट जनरेशनला जातं. एखाद्याकडनं पैसे घेतले की आपण म्हणतो सोमवारी देतो पुढच्या रविवारी देतो, तुला काय करायचं पैशांची. सो वी ऑलवेज कीप द थिंग्स होल्ड अप. सो होल्डअप ॲक्च्युली म्हणजे काय, डिले करणे. काही जे असतात ना ब्युरोक्रॅट्स, जर तुम्ही तहसीलदार असतील, काही जुन्या काळातले असतील, नवीन नाही, आता नाव चेंजिंग, वी आर चेंजिंग ब्युरोक्रॅसी बिकॉज वी आर बिकमिंग पार्ट ऑफ इट. सो डिले करतात ते कामं, म्हणजे उद्या आहे रे, परवा आहे, सोमवारी या, साहेब नाही आले, आज आजारी आहेत, उशिरा या. सो ते काय करतात, नेहमी होल्डअप करतात. होल्डअप म्हणजे काय, डिले करणे, कामाला दिरंगाई करणे किंवा त्याला विलंब करणे. सॉरी आय एम लेट, आय वॉज हेल्ड अप इन ट्रॅफिक. मी डिले झालो आज कारण ट्रॅफिकमध्ये फसलो होतो, असं ते वाक्य आहे. अशी वाक्य येत असतात आपल्या परीक्षेला. तर होल्ड अप काय वर न, होल्ड अप लक्षात घ्या. तर लॉजिकला होल्ड अप काय, तर एखादी गोष्ट डिले करणे, विलंब लावणे, पोस्टपोन करणे एखादी गोष्ट. नेक्स्ट बघा होल्ड टू.
आता टू काय डायरेक्शन दाखवतो, आय एम कमिंग टू यू, मी तुझ्याकडे येत आहे. होल्ड टू म्हणजे काय, एखाद्याला लॉयल राहणे, रिमेन लॉयल टू. बघा जुन्या काळामध्ये ना तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा एका व्यक्तीकडे आयुष्यभर त्यांनी काम केलं असेल. आपण काय करतो, आजचं जनरेशन कसं आहे आपलं, की ह्या कंपनीत त्या कंपनीत, त्या कंपनीत ह्या कंपनीत. वी आर नॉट होल्ड टू एनीवन, वी आर नॉट लॉयल टू एनीवन. म्हणजे काय, आधी लोक खूप लॉयल होते. किंवा तो कटप्पा बघा, कटप्पा कसा होता, लॉयल, ही वॉज व्हेरी लॉयल टू हिज राणी. ठीक आहे. तो होल्ड टू म्हणजे काय, एखाद्याला लॉयल राहणे, अतिशय त्याचा आदर करणे आणि त्याचं सगळं सांगेल ते ऐकणे. ठीक आहे. जसं हनुमान ही होल्ड टू श्रीराम, म्हणजे काय, लॉयल राहिला तो आयुष्यभर. सो होल्ड टू म्हणजे काय, एखाद्याशी लॉयल राहणे आयुष्यभर. ठीक आहे. मग आता बघा, वी शुड होल्ड टू दोज हू हेल्प अस इन बॅड टाईम. लक्षात ठेवा, वी शुड होल्ड टू देम हू रिअली हेल्प अस. जे आपल्याला मदत करतात ना त्यांच्याशी आपण होल्ड टू केलं पाहिजे. होल्ड टू म्हणजे काय, एखाद्याशी निष्ठावंत राहणे, एखाद्याची लॉयल राहणे आयुष्यभर, त्याची चाकरी म्हणता येणार नाही परंतु त्याचे शब्द पाळणे, त्याचे शब्द मानणे, त्याला म्हणतो आपण होल्ड टू. ठीक आहे. नंबर नेक्स्ट फ्रेज बघा, होल्ड वॉटर. आता होल्ड वॉटर म्हणजे असं वॉटर होल्ड करायचं नाही, होल्ड वॉटर नाही. चला ठीक आहे, तुम्ही वॉटर होल्ड करतात ना, याचा अर्थ काय. आता सपोज मी हातात पाणी घेतलं आणि होल्ड आय एम जस्ट होल्डिंग वॉटर. सो इट डझंट मीन दॅट आय एम जस्ट स्टँडिंग नियर द गंगा नदीच्या पात्रात बसलेलं नाही आहे मी. याचा अर्थ काय होतो, होल्ड वॉटर म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी बोलतोय आणि ते तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला वाटतं की हां हे योग्य आहे, हे बरोबर आहे. जेव्हा समोरच्याने सांगितलेली गोष्ट तुम्हाला मान्य आहे किंवा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तेव्हा त्याला म्हणतो होल्डिंग वॉटर. तेव्हा होल्ड वॉटर म्हणजे मी असं म्हणतो, मी असं तुम्हाला सांगितलं मी दिवसात 10 तास शिकवतो, तर फाईन, ओके, इट्स युअर बिझनेस, सो युअर आयडिया होल्ड वॉटर. मी असं दिवसभरातून मी 18 तास शिकवतो, दिस इज जोक. You may say, Patil sir, fine, we respect you, you teach nicely, but the thing is you are telling 18 hours of teaching, it does not hold water. म्हणजे आमचा याच्यावर विश्वास नाही. ठीक आहे. किंवा मी असं म्हणेन की गिव्ह मी IAS पोस्ट, आय विल चेंज द कंट्री. देन यू विल स्टार्ट लाफिंग. यू विल से बॉस फाईन, आय विल गिव्ह IAS पोस्ट बट डोंट चेंज एनिथिंग, जस्ट चेंज युअर सेल्फ, बिकॉज यू कॅनॉट चेंज होल कंट्री इन अ डे अँड युअर आयडिया ऑर युअर ओपिनियन डज नॉट होल्ड वॉटर. होल्ड वॉटर म्हणजे काय, विश्वास, एखाद्या गोष्टीवरती विश्वास, किंवा एखादा व्यक्ती जो बोलतोय ना त्यावरती आपण म्हणतो की हा ठीक आहे, योग्य बोलतोय. जर तुम्हाला वाटत असेल असं की हा योग्य बोलतोय, तर तुम्हाला ते मान्य असेल, त्याचे व्ह्यूज, त्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचे ओपिनियन, ते म्हणणार येस हिज आयडिया साऊंड्स होल्डिंग वॉटर, म्हणजे येस मला विश्वास आहे. पण तुम्हाला वाटतं की नाही हे माझ्यात काही बसत नाही माझ्या विचारामध्ये किंवा मला जुळत नाही आहे, मग तुम्ही म्हणणार इट डज नॉट होल्ड वॉटर टू मी, इट डज नॉट होल्ड वॉटर टू मी, माझा विश्वास बसत नाही. मग त्याला म्हणतो आपण होल्ड वॉटर. मग त्याचा अर्थ काय, समथिंग दॅट इज व्हॅलिड ऑर बिलिव्हेबल, दॅट आय कॅन ॲग्री, आय वुड से येस इट इज राईट. समथिंग दॅट इज राईट दॅट यू बिलीव्ह इज कॉल्ड होल्ड वॉटर. होल्ड वॉटर करणे. ठीक आहे. द ज्युरी कन्व्हिक्टेड हर बिकॉज हर स्टोरी जस्ट डिडंट होल्ड वॉटर. ज्युरीने त्याला कन्व्हिक्ट केलं का, कारण तिने जे स्टोरी रंगवली ना त्याच्यावरती त्यांचा बिलीफ नाही होता, म्हणून तिला त्यांनी कन्व्हिक्ट केलं, म्हणजे तिला आरोपी ठरवलं का, कारण तिने जे स्टोरी सांगितली त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही बसला. सो द थिंग दॅट यू बिलीव्ह ऑर यू थिंक आर करेक्ट, इट इज कॉल्ड होल्ड वॉटर. नेक्स्ट बघा, पुढची फ्रेज आहे होल्ड आउट फॉर. होल्ड आउट फॉर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची ना अपेक्षा करणे, वेट करणे. होल्ड आउट फॉर. तुम्ही आता MPSC करताय, तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष झालेली आहेत, तुमचे जुने मित्र म्हणते अरे अजून किती वर्ष, तर तुम्ही म्हणणार तिथं की येस आय एम होल्डिंग आउट फॉर समथिंग टू ग्रेट इन माय लाईफ. मी कुठल्या तरी एक चांगल्या गोष्टीची वाट बघत आहे. सो यू वेटिंग फॉर समथिंग. फॉर व्हॉट यू आर वेटिंग, युअर ड्रीम जॉब, युअर ड्रीम पोस्ट, ऑर समथिंग दॅट यू वुड लाईक टू डू इन युअर लाईफ. म्हणजे काय, होल्ड आउट फॉर म्हणजे वेटिंग फॉर समथिंग, वेटिंग फॉर समथिंग. हे बघा, एक तुम्ही जर फिलॉसॉफिकल पुस्तकं वाचले त्यात काय म्हणतो आपण की वी ऑलवेज वेट, होल्ड आउट फॉर जॉब. ॲज वी गेट जॉब वी होल्ड आउट फॉर मॅरेज. ॲज वी गेट मॅरेज वी होल्ड आउट फॉर किड्स. ॲज वी गेट किड्स वी होल्ड आउट फॉर देअर एज्युकेशन. Then as we got their education, then we hold out for their marriage, and after when we reach at the death, then we realize I miss the happiness. This is the joke of human life, because we just run after money, run after dream, run after everything, but we do not run after happiness. So what we are missing in life is happiness. We are getting money, we are getting dream job, everything. So we should hold out for happiness, not for money. म्हणजे काय, आपण कुठली वेट केली पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी वेट केली पाहिजे, सो दॅट शुड बी हॅपीनेस. करतायत का. तो होल्ड आउट फॉर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची अपेक्षा करणे की किंवा एखाद्या गोष्टीपासून तुम्ही वेट करताहेत. जसं बघा इथं वाक्य लिहिलं आहे, द डील वी वेर ऑफर्ड वॉजंट गुड इनफ, वी आर होल्डिंग आउट फॉर समथिंग बेटर. आम्हाला जी डील दिली होती ना ती एवढी योग्य नव्हती, पण आम्ही ना दुसऱ्या डीलची आम्ही वाट बघतोय. म्हणजेच काय, आम्ही सर्च करतोय की एखादी गोष्ट चांगली आम्हाला मिळावी. ते होतं होल्ड आउट. ठीक आहे. आता बघा, ही कंबाईन 2019ला आलेली ही होल्ड
वरती फ्रेझल वर्ब आहे, आलेले आहेत. आधी आपण पुन्हा एकदा रिवाईज करू. रिवाईज इज मोर इम्पॉर्टंट. आता बघा पुन्हा सांगतो मी. होल्ड बॅक, कन्सील, लपवणे. आणि दुसरा होल्ड बॅक काय होता, प्रिव्हेंट समथिंग फ्रॉम प्रोग्रेस. नंबर दुसरं काय बघितलं, होल्ड ऑन होतं. होल्ड ऑन, तिथंच थांबा, हलू नको, तिथंच राहा, स्थिर राहा. आपण म्हणतो ना की त्याला की परसिवरन्स, चिकाटी, जिद्द, तिथंच राहा, अडकून राहा तिथंच. नंतर पुढचे बघितलं होल्ड आउट. होल्ड आउट म्हणजे ऑफर करणे एखाद्याला, हे घे बाबा, हे पैसे घेऊन जा, हा जॉब घे, हे पुस्तक घे, होल्ड आउट करणे. किंवा दुसरं होतं की इंड्युअर, सहन करणे एखादी गोष्ट. नंबर नेक्स्ट काय बघितलं आपण, होल्ड अप. होल्ड म्हणजे डिले करणे, जे तुम्ही डिले करू नका इथून पुढे कुठली गोष्ट शिकायला. नंबर नेक्स्ट काय होतं, होल्ड टू म्हणजे रिमेन लॉयल टू, एखाद्याला लॉयल राहणे. नंबर नेक्स्ट काय बघितलं आपण, होल्ड वॉटर म्हणजे दॅट यू कॅन बिलीव्ह समथिंग, तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे अशी गोष्ट, होल्ड वॉटर. नंतर आपण होल्ड फोर्थ बघा. होल्ड फोर्थ काय आहे, ही फ्रेज आपली मिस झाली. होल्ड फोर्थ म्हणजे काय की जेव्हा एखादा व्यक्ती अवाजवी बोलतोय, म्हणजे सपोज तुम्हाला भाषणासाठी तर 5 मिनिटं बोलवलं आणि तुम्ही 5 तास बोलतायत, त्याला म्हणतो होल्ड फोर्थ. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सीड करता तुमची वर्ड लिमिट किंवा अति बोलतात, अति जास्त बोलतात की समोरचा बोर होईल किंवा समोरच्याच्या भावना तुम्ही समजूनही घेणार नाही, इतकं अति बोलणं म्हणजे होल्ड फोर्थ. होल्ड फोर्थ. आता जसं मी इथं लेक्चर स्टार्ट केलं आणि आता संपवलंच नाही, तुम्ही शेवटी ते बंद करणार यूट्यूब चॅनल आणि निघून जाणार की बॉस खूप झालंय. होल्ड फोर्थ म्हणजे काय, यू इन्हान्स, यू एक्सीड द लिमिट ऑफ स्पीकिंग. म्हणजेच काय, टॉक लेंथली ऑर टेडियसली किंवा अबाउट समथिंग दॅट यू टॉक मच मोर वेअर पीपल फील बोर्ड, त्याला म्हणतो होल्ड फोर्थ. नेक्स्ट बघा पुलटी. होल्ड आउट फॉर म्हणजे काय, टू वेट फॉर समथिंग आपण बघितली. आता बघा ही कंबाईन एकोणीसला फ्रेझल वर्ब आलेली आहे. आता बघा होल्ड आउट आपण मगाशी बघितलं, होल्ड आउट काय, इंड्युअर किंवा फॉर एक्झाम्पल काय, एखादी गोष्ट ऑफर करणे, ऑफर उत्तर आहे. होल्ड टू म्हणजे काय, एखाद्याला लॉयल राहणे, लॉयल राहतो एखाद्याशी आपण, एकनिष्ठ असणे. होल्ड वॉटर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा विश्वास आहे, विश्वास बसेल म्हणजे असं, म्हणजेच काय, बिलिव्हेबल किंवा दॅट कॅन बी ॲक्सेप्टेड इन रियालिटी. होल्ड फोर्थ म्हणजे काय, एखादे विचार, एखादं म्हणणं जास्त प्रमाणात एक्सप्रेस करणे, म्हणजे जास्त काळ बोलणे, अवाजवी बोलणे, म्हणजेच काय, एक्सप्रेस वन्स ओपिनियन ॲट लेंथ. ठीक आहे. तर मी काय केलं बघा, एक होल्डची फ्रेझल वर्ब घेतली आणि क्वेश्चन पेपर घेतला. तुम्ही काय करतात, फक्त फ्रेजेस वाचतात, फक्त पुस्तकं वाचतात, ते ॲक्च्युली क्वेश्चन पेपरशी रिलेटेड नसतात. म्हणून मी काय केलं, आधी क्वेश्चन पेपर का घेतली, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट समजला, मग आता आपण पुस्तक घेऊया. तर तुम्हाला सांगतो फ्रेझल वर्ब कुठल्या करायच्या. क्वेश्चन पेपरमध्ये सर्वात जास्त फ्रेझल वर्ब कुठल्या येतात, ब्रिंग, कट, पुट, आस्क, डू, ह्या ज्या कॉमन येणाऱ्या आहेत ना त्या आधी परफेक्ट करा. परफेक्ट करा म्हणजे त्यातली एकही चुकायला नको, अगदी परफेक्ट करा. आणि त्या ज्या आलेल्या त्याच्याशी त्या सगळ्या सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे तुम्ही फॅमिलियर होणार क्वेश्चन पेपरशी. आणि सेम क्वेश्चन जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला वाचण्यात जास्त वेळ जाणार नाही आहे, तुमचं क्विक होईल. क्विकचा इम्पॅक्ट कशात पडतो, 50 पैकी 50 आपले अटेम्प्ट होतात. 50 मार्क्स नाही मिळतं, 50 इट इज अ जोक, 50 मार्क्स मिळू शकत नाही. ही स्पर्धा परीक्षा, यामध्ये 50 मार्क्स मलाही मिळणार नाही आहेत. ते 45-46 पर्यंत पण जाऊ शकतो, कारण एक 10वी-12वी नाही आहे. सो इट इज जोक, 50 पैकी 50 मिळणार नाही किंवा 30 पैकी 30 नाही मिळणार. एक 27-28, कारण त्यातला एखादी प्रश्न चुकू शकतो, तुमचा आयोगाचा चुकू शकतो. सो नो बडी इज परफेक्ट. तर आपल्याला जर तिथं रीच व्हायचं आहे तर ती अटेम्प्ट कंप्लीट पाहिजे. 50 पैकी 50 अटेम्प्ट, 30 पैकी 30 अटेम्प्ट. आणि त्या अटेम्प्ट पैकी मग आपले 2-3 मायनस 1 27, 26, 25 एवढे आपला स्कोर येईल आणि तो हायेस्ट असेल. ठीक आहे. आता बघा ही जी व्हिडिओची सिरीज चालू आहे आपली, या सिरीजमध्ये 2 संपलेत. बरेचसे जे व्हिडिओचे आता मी बनवणार आहेत पुढे, म्हणजे वोकॅब्युलरीचे, ते आपल्या ॲपवरती तुम्हाला फुलमध्ये अवेलेबल असतील, तुम्ही बघू शकतात ते. किंवा त्याची लिंक जी असेल किंवा याच्याशी रिलेटेड जेवढे वोकॅब्युलरीच्या ज्या PDF आहेत, ज्या मी बनवतो आहे, CDS, SSC, UPच्या सगळ्या काढलेल्या आहेत मी, त्या दर रविवारी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो. तो टेलिग्राम ग्रुपची लिंक आणि आपल्या ॲपची लिंक मी खाली दिलेली आहे, तुम्ही त्यामध्ये डाउनलोड करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओला विथ न्यू वोकॅब्युलरी सेशन. थँक्यू.